शिवसेनाचा हा मोर्चा शिवसेनेचा आहे। हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही, मोर्चा आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प। धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा होताना आम्हाला दिसतोय। धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा। आणि धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा, नुसतं धारावी वाचवा नाही, धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचं हे गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे। हे मुंबई गिळण्याचं हे गुजरात लॉबीचं गुजरात मॉडेल हे जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे। आणि तुम्ही जर त्या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास कराल तर भारतीय जनता पक्षाचे जावई गौतम अडाणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केलेला आहे, अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे। धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजेत, त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही? सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा। इतकं मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय, जो तुमचा जावई असं सांगतो आहे, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या त्यांचे पोर्ट्स गुजरातमध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आहेत आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे। आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रग्सचा व्यापार करायचा तिथे त्यांच्या हातात देऊन? ही लोकांच्या मनात शंका आहे। धारावीतल्या पोरांना काय ड्रग्सच्या पुड्या विकायला द्यायच्यात का? तुम्ही जर अभ्यास करा, धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार है। मुंबई बेचने की बहुत बड़ी साजिश है। देश का सबसे बड़ा TDR घोटाला अगर कहाँ हो रहा है तो धारावी डेवलपमेंट प्रोजेक्ट में हो रहा है। बोला, हा मोर्चा धारावीतून निघेल आणि धारावी टी जंक्शन जे आहे तिथून निघेल आणि जे अडाणींचं मुख्यालय आहे BKC मध्ये हा मोर्चा तिथपर्यंत जाईल। हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला। अडाणींच्या विरुद्ध मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला आणि धारावीतल्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर, प्रशासनावर, सरकार तर मिंदेच आहे, सगळ्यांवर दबाव होता। हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढतोय, कारण आम्हाला मुंबई वाचवायची आहे, महाराष्ट्र वाचवायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल धारावी पुनर्विकास समितीने एक पत्रकार परिषद घेतली आणि आपला पाठिंबा सरकारला जाहीर केलेला आहे। बघा, सरकारनं त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे। जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, बरं का, तसा हा प्रयत्न आहे। त्यानंतर धारावी बचाव ही जी समिती आहे त्यांचं सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे, आपण पाहिलं असेल। पण जसं शिवसेनेतले आमदार गेले, राष्ट्रवादीतले आमदार गेले, जनता आमच्याबरोबर आहे, तसंच धारावीत आहे। काही लोक सरकारला सामील झाले असतील, म्हणजे अडाणींना, उद्योगपती, ते कशी माणसं विकत घेतात आपल्याला माहिती आहे। पण या सगळ्याची पर्वा न करता आज जनता मोर्चामध्ये सहभागी होईल आणि लाखोंचा मोर्चा निघेल। TDR लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन धारावीत मोर्चा काढण्यात येतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। आता देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। मी मगाशीच म्हणालो की या देशातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा हा धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल। ज्यांचं या मुंबईच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे असे लोक धारावीचा असा सौदा करू शकतात। धारावीमध्ये श्रमिक, गरीब, मजूर, कामगार राहतात
बरं का, दलित राहतात, हा त्यांना फसवण्याचा प्रकार आहे. आणि आज धारावीचा घास गिळलाय, उद्या अख्खी मुंबई गिळण्याची ही योजना आहे. उद्धव ठाकरेंना गरिबांना घर द्यायचे नाही, त्यामुळे हा मोर्चा आहे असं बोललं जातं. तर हे केबीआर लॉबी जी आहे अहो मी आत्ताच बोललो ना, मी आता उत्तर काय दिलंय. या देशातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिल्लीच्या मदतीने हा केलेला घोटाळा म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प आहे. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी टेंडर रद्द करण्यात आलं होतं असं देखील निवडणूक बघा, आजच्या मोर्चानंतर उद्धव ठाकरे त्याच्यावरती उत्तरं देतीलच, जी काय द्यायची. तुमच्या प्रश्नांना सर्व उत्तरं मिळतील. आपणही मोर्चाला या, मोर्चात सहभागी व्हा आणि बुलंद आवाज जो आहे मुंबई वाचवण्यासंदर्भात धारावीच्या निमित्तानं त्याचा अनुभव घ्या. एक प्रश्न असा देखील आहे, कालच उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे मुंबईमधल्या 300 रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया या थांबवलेल्या आहेत, जे आमचे मंत्री गेल्या अनेक दिवसापासून सांगत होते, शिवसेना सांगत होती की सध्या गरज नाही कॉन्क्रिटीकरण सगळ्या. नाही, आदित्य ठाकरे सातत्याने जे सांगतायत त्यांची तळमळ समजून घ्या. लोकप्रतिनिधीचं सरकार नाही, महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नाही, प्रशासनाच्या माध्यमातून सरकार प्रचंड प्रमाणात ठेकेदारांचं राज्य इथे चालवत आहे आणि त्याविरुद्ध आदित्य ठाकरे सातत्यानं आपली भूमिका ठामपणे मांडतात. ते न्यायालयसुद्धा आता त्या भूमिकेशी सहमत आहे. चले, आपसे जानना चाहेंगे, कांग्रेस के ऊपर अब सबसे बड़ा सवाल उठा है MP धीरज साहू के कैश हॉल के बाद. क्या अब कांग्रेस क्लीन चिट लेने वाली है सर? इस पर आपका क्या कहना है? क्या कांग्रेस क्लीन चिट क्या सर, ये जो भी धीरज साहू का कैश हॉल निकला है सर 355 करोड़ का, हाँ, तो अब कांग्रेस उस घेरे में है क्योंकि धीरज साहू ने, मुझे लगता नहीं कोई घेरे में है. एक कारोबारी है धीरज साहू जो कांग्रेस के सांसद है, उनका 100 साल से भी ज़्यादा हो गया, उनका एक कारोबार चल रहा है. मैं उनका एक स्टेटमेंट आज देख रहा था, यस सर, मैं उनका स्टेटमेंट देख रहा हूँ. मुझे लगता है उस बारे में जिसने रेड्स किया है इनकम टैक्स के प्रवक्ता ने सामने आकर बताना चाहिए, क्या ये ब्लैक मनी है, क्या ये काला धन है या और कुछ है. ये हम और आप नहीं बता सकते, ये मीडिया ट्रायल नहीं हो सकती सिर्फ अपोजिशन के लोगों की. अगर इनकम टैक्स के पास जानकारी है ये काला धन है या और कहाँ से आया है, क्या है, उस बारे में इनकम टैक्स के प्रवक्ता बोल सकते हैं, हम नहीं बोल सकते, या बीजेपी के प्रवक्ता नहीं बोल सकते. अखिलेश यादव कह रहे हैं कि बीजेपी सुरक्षा के नाम पर लोगों को डराना चाहिए. ये सच है, ये सच है. और 19 तारीख को जो दिल्ली में इंडिया की बैठक है उसमें ये सभी विषयों पर चर्चा हो जाएगी. सर, आज मोर्चा निकलने वाला है आपकी पार्टी की तरफ से, कैसे देखते हैं? सर, दिल्ली का दबाव जो बता रही देखो, धारावी बचाओ ये आंदोलन मुंबई में चल रहा है, महाराष्ट्र में चल रहा है. धारावी गरीबों की बस्ती है, दलितों की बस्ती है, दलितों की बस्ती है. उन सभी को घर मिलना चाहिए. सालों साल से वो कीचड़ में रहते हैं, उनका व्यवसाय, उनका व्यापार, उनके छोटे मोटे धंधे वहाँ है, चाहे लेबर हो, चाहे स्टील हो, चाहे गारमेंट हो, चाहे कुम्हार के काम हो, वो सभी को उनका घर और उनका जो छोटा मोटा व्यवसाय है उनके लिए जगह मिलनी चाहिए. लेकिन इस बहाने धारावी डेवलपमेंट के नाम पर ये पूरा 570 एकड़ का प्लॉट, 570, देश का सबसे बड़ा प्रोजेक्ट है ये. 570 एकड़ की ज़मीन भारतीय जनता पार्टी के दामाद जी श्रीमान अडानी के हाथ में दी जा रही है. मैं ये मानता हूँ इस बहाने मुंबई बेचने की ये तैयारी है, ये मुंबई बेचने की तैयारी है और हम ये होने नहीं देंगे. देश का सबसे बड़ा TDR घोटाला इस प्रोजेक्ट में सामने आ रहा है. सर, आपके पार्टी के एक नेता है जो दाऊद के सहयोगी के साथ नाचते नजर आए, उसको लेकर फडणवीस ने कहा कि SIT लगा दो. SIT आप जो है, एक SIT की बरसात हो रही है, उसके ऊपर SIT, उसके ऊपर SIT. जो SIT हमने बनाई थी वो तो आपने रद्द कर दी. उद्धव ठाकरे साहब के कार्यकाल में हमने 3 SIT बनाई थी, उससे भी गंभीर विषयों पर. हाँ, वो तो आपने, चाहे वो जितू नवलानी वाली SIT हो या और हो,
INS विक्रांत का घोटाला था, वो तो आपने FIR क्वाश कर दिया। देखो ये एक राजनीति चल रही है। नासिक में ललित पाटिल जो ड्रग्स माफिया है, उनके सीधे संबंध दो कैबिनेट मिनिस्टर से है। वो पूरा गुमराह करने के लिए ये एक मैटर, देखिए चौकसी अगर तब आप जांच कर रहे हैं तो कर लीजिए, हमने कहाँ रोका है जांच को, लेकिन ललित पाटिल और 2 कैबिनेट मिनिस्टर का क्या साठगांठ है, हाँ क्या पैसे की लेन देन है, आप उसके बारे में पहले एक SIT लगाइए। अगर SIT लगाई है तो जो जांच के घेरे में जो मंत्री है उनका इस्तीफा लीजिए। हाँ निशिकांत दुबे का ये कहना है, मुझे मालूम है। महाराष्ट्र राज्य सड़क विकास निगम के संचालक के बेटे का आरोप है कि उसने अपनी प्रेमिका के ऊपर कार चला दी। किसने? MSRDC के तो CM को जाकर पूछिए। नहीं, सवाल ये सवाल है कि आप जाकर CM से पूछिए। ये सवाल आप देवेंद्र फडणवीस से जाकर पूछिए, होम मिनिस्टर है ना, लगाइए ना SIT, यहाँ लगाओ ना SIT। आता बोललो ना मी हे पहा की नाशिकमध्ये ललित पाटील यांचं प्रकरणात या राज्याचे 2 कॅबिनेट मंत्री पूर्णपणे अडकलेले आहेत। त्याच मंत्र्यांनी आपल्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा विषय बाहेर काढला। काल बडगुजर यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यांनी त्या संदर्भात खुलासा केला आणि चौकशी सुरू आहे। सरकारने SIT स्थापन केली आहे ना, तपास होईल। पण ललित पाटील या प्रकरणात, ड्रग्स प्रकरणामध्ये ज्या 2 मंत्र्यांची नावं सातत्याने येत आहेत त्यांच्यापर्यंत ती SIT पोचली आहे का? त्यांची चौकशी होते आहे का? नाही। चौकशी प्रत्येक गोष्टीची व्हायला पाहिजे। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये 3 SIT स्थापन केल्या होत्या, त्या तुम्ही का रद्द केल्यात? त्यातली एक तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये या महाराष्ट्रात जे सुरू होतं प्रकरण, त्या संदर्भात INS विक्रांत घोटाळा, विक्रांत बचाव या नावाखाली त्या नागड्या पोपटलालने मुलुंडच्या कोट्यवधी रुपये गोळा केले। पोलिसांनी त्याला जामीन नाकारला, सरकारनं आपलं न्यायालयानं। सरकार येताच तुम्ही तो FIRच रद्द करून टाकलात। अजून किती प्रकरणं तुम्हाला द्यायची? हां चला, थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।